हाय हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी मी मस्त फ्रेश झाले. केस धुवायची होती, मला टाईमच लागणार होता आणि ती पण खेळत होती, म्हणून म्हटलं चला आज केस धुवून घेऊ. आणि तिचा पण मूड चांगला होता. आणि आता थोडा रडायचा आवाज येतोय, ते आहेत ते हँडल करता येतील. हाय हाय हॅलो गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात सगळे? तर आम्ही आता रडलो, खेळली ती चांगली बऱ्यापैकी आणि आता तिला पाहिजे आहे मस्ती. काय पाहिजे तुला? मस्ती पाहिजे. चल चल चल, कुठं जायचंय? बेटा तुझे केस बघ कसे होऊन गेले. केस कसे होऊन गेले तुझे? पा केस कसे होऊन गेले तुझे वाले? तू धरते कॅमेरा धरते ना मुन्ना ना ना मुन्ना ना. दशम्या पण उरायला, चहा पण एकाकडे पटपट करून घेऊ, उशीर होतोय. आणि ती पण खेळते तोपर्यंत पटकन होऊन जाईल. आणि तिचा आवाज येतो, म्हणजे आरडच मारते ती अशी. अरे चहा सांग. अजून ते तोपर्यंत मी चहा पण पिऊन घेते. चहा प्लस मी दशम्या केलेल्या आहेत त्या. कमेंटमध्ये सांगा असं कोण कोण खातं चहा विथ दशमी. आम्हाला तर आवडतं, आम्ही सगळे खातो. लेकिन ते पण खाऊन गेले. आता हे पण खात आहे, हे कॉफी आणि दशमी खात आहे. ते चहा जास्त पित नाही. तिची खेळती. आता तिचं आहे ना, मला खायला करायचं आहे तिला. मी आज बनवते नागलीची पेस्ट. ही पेस्ट बनवून झाली आहे. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण भिजायला टाकले आहेत मी इकडे. मग हे दोघं मिक्स करून पेस्ट करून घेते आणि मग तिला खाऊ घालते, मग आंघोळ करते. नागलीची पेस्ट पण रेडी झाली. हे बघा, छानपैकी अशी रेडी झाली आहे. थोडी ठीक आहे, छान झाली. तिला खूप आवडते ही पेस्ट. आमचं ॲप्रॉन भरून आम्ही रेडी आहे. आता आम्ही जेवण करू. या चगले जेवायला. आता ही परमिशन सेट्स थोडी आपण जेव्हा तर झाला आहे. आता आम्हाला आंघोळीला जायचंय. आंघोळ करायची. आता आम्ही मस्त आंघोळ करून मस्त झोपू ना. तुला झोपशील का नाही? आता सध्या आहे ना, त्याची झोप पण खूप कमी झाली आहे. आणि 11 वाजताच किती ऊन पडायला लागलेलं आहे, म्हणून मग तिची वाली मी लवकर आंघोळ करून घेते. आता सध्या चल गंगण करायची ना. मग चला, गंग झाली ना. मग गंग झाली ना. गंग झाली ना. छान छान झाली ना. छान छान. का गोंडीला मस्त पॅक करून झालंय. आता आम्ही गोंडीला टाकू. बेटू जाते ना झोपायला, झोक्यात जाते ना. आता झोक्यात टाकते मी तिला. मग झोपून जा आता. गाई गाई झोपून जा मग. हां, मी झोका देते तुला. झोपून जा, उठू नको, झोप. चल, गुड नाईट. 75 years later. ती झोपली होती. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि आता आम्हाला खायचं आहे टरबूज. मग मी आता टरबूज जेवते. ती पण उठून गेली आहे. आता आहे ना, ती जशी जशी मोठी होते ना, तशी तशी तिची झोप आहे ना खूप कमी व्हायला लागली आहे. चला, टरबूज पण चिरून झाले. आता
खाऊन घेऊ आणि तिला पण देते खायला. अरे बापरे, काय खाशील बेटा? टरबूज खाशील तू? हो ना, हो ना. थांबली देते. तिला दिलंय त्याच्यामध्ये. थांब, अजून भरून देते मी. थांब दे. थांबा. छान छान आहे ना बेटा? गोगो आहे ना टरबूज? चला आता आम्ही पण आमचं टरबूज खाऊन घेतो. गोगो गोगो. तिला आहे ना तिचं टरबूज नाही आवडत आहे, तिला आमचं टरबूज फोडायला जायचंय. आगाऊ चंदा. खा बेटा खा. चला माझा चहा तो होतोय, त्यांची कॉफी देऊन देऊ पहिले, मग माझा चहा घेते मी. ठीक आहे तुमची कॉफी. अला 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 अला. ती पुढे येते ना म्हणून मी तिला असं बांधून दिलेलं आहे. ती अशी पुढेच येते, नाहीतर आपला हात दिसला का मग हातच ओढायला करते ती, मग ती पुढे यायला नको म्हणून मी असं बांधून दिलेलं आहे तिला. 2000 years later. आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायची मला. तर ही पोरगी काही करू देत नाही आहे मला, तर मी तिला आता टाकते सायकलीमध्ये, मग मी माझी कामं करते. या सायकलवर टाकलं या सायकलीमध्ये. फक्त रडजो नको हा, रडायचं नाही हा, मग मस्त खेळायचा, रडायचं नाही हा. आता मी शेवगाची भाजी करायची आहे. शेवगा एवढ्या झाल्या होत्या, ती रडायला लागली मग गेली होती. आता या शेवगा पहिले सगळे शेवगा आहे, शेवग्याचे शेंगा आहे, त्यांना मस्त सोलून घेते. त्याच्यानंतर भाजी एकाकडे करून घेते, एकाकडे भाकरी करून घेते, म्हणजे पटपट स्वयंपाक पण होऊन जाईल. ती खेळते तोपर्यंत. खेळू राहिला वो, खेळू राहिला वो. अच्छा आयुष्य आता नवीन शिकली ना बेटा तू, क्लास हे ते ना. चला फायनली सगळे कामं झाले. ती पण झोपली. जेवताना तर काही शूट नाही करू शकली कारण की रडत होती, आणि नंतर तिला झोपवलं. आता आम्ही पण झोपतो. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.